निवडणुका येतील आणि जातील, पण काँग्रेस सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरच. जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची धडाडती अन्नदाता संघर्ष पदयात्रा, सरकारवर टीकेची जोड. एकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात मात्र काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले आहे. निवडणुकांचे निकाल काहीही लागोत, काँग्रेस मात्र शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कायम लढत राहील, असा एल्गार पुकारत जळगाव जामोद तालुक्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. तालुक्यातील माणेगाव येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा जळगाव शहरापर्यंत काढण्यात आली. हातात काँग्रेसचे झेंडे आणि सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना काँग्रेसच्या नेतृत्वाने राज्य आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाहीये, बळीराजा हवालदिल झाला आहे. निवडणुकांचे राजकारण आपल्या जागी आहे, पण आमची प्राथमिकता हा शेतकरी आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जनाची नाही तर किमान मनाची तरी वाटायला हवी. शेतकऱ्याच्या मालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आमचीही रस्त्यावरची लढाई थांबणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते एकवटले होते. यामध्ये प्रामुख्याने यशपाल घोंगे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल, हनुमंत पवार, प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, रामविजय बुरुंगले, प्रदेश सरचिटणीस, राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष बुलढाणा, स्वातीताई वाकेकर, ज्येष्ठ पक्षनेत्या, प्रकाश पाटील, अविनाश उमरकर, संदीप शेडके, तेजिंद्र सिंग चव्हाण, धनंजय बापू देशमुख, महेश कंगणे, भाऊराव भालेराव, तालुकाध्यक्ष जळगाव जामोद यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.